नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा एपिसोड आपण पाहणार आहोत. चला मग सुरुवात करूया. तर आता इथे ऐश्वर्या आणि सुमित्रा या दोघी बोलत असतात. मग सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की थँक्यू हो ऐश्वर्या, तू गणपती बसवण्यासाठी होकार दिलास. यावर ऐश्वर्या म्हणते की हो आई, आपल्या सारंगला जे काही आवडायचं ते तुम्ही करतायस ना, म्हणून मग मी विरोध कसं काय करू शकते याला. मी मगाशी रागाच्या भरात तुम्हाला खूप बोलले, त्यासाठी मला माफ करा. हवं तर तुम्ही जे बोलाल ते सगळं आता मी करायला तयार आहे. आणि त्याबरोबरच आता सुमित्रा तिला थँक्यू म्हणते आणि तिकडून जायला निघते. आणि मग ऐश्वर्या तिकडून जाताना मनातल्या मनात म्हणते की अगं म्हातारे, तुला खिशात ठेवण्यासाठीच तर मला हे सर्व करावं लागतंय. आणि जानकी, बघ तू, मी कसं सुमित्राला माझ्या साईडनं वळवून घेतलं आणि तुला समजलं पण नाही. तर आता दुसरीकडे जानकी ही सौमित्र, अवंतिका आणि ऋषिकेशला सांगत असते की बघा, आपण किती शिताफीने आपला सगळा प्लॅन पार पडला. आता ऐश्वर्याला असं वाटत असेल की ती जिंकलीये, पण आता खरं तर आपणच जिंकलो आहोत. कारण आता घरात गणेश उत्सव साजरा होणार आहे आणि त्यामध्ये सारंग आणि आईची भेट ही होणारच आहे. त्याबरोबर आता हे सर्वजण सारंगला बघतात, पण पाहतात की सारंग तर गायब झालेला आहे. ते विचार करतात की सारंग आईला तर नसेल ना भेटायला गेला. तर दुसरीकडे आता सारंग हा आईला भेटण्यासाठी हॉलमध्ये गेलेला असतो. हॉलमध्ये कोणीच नसतं, या संधीचा फायदा तो घेतो. तेवढ्यात तिथे ऐश्वर्या रूममधून बाहेर येते. ती सारंगला पाहते, मग म्हणते की ओ दादा, कोण आहे तुम्ही. यावर सारंग गपचूप तिथून निघायला बघतो. मग ऐश्वर्या म्हणते अहो कोण आहे तुम्ही, थांबा म्हटलं ना, 1 मिनिट थांबा. तेवढ्यात जानकी तिथे येते आणि सगळं सावरते. जानकी म्हणते अहो गणपत दादा, इथे काय करताय तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, पटपट सगळं आवरा, हे माळा वगैरे सर्व भरून घ्या टोपलीत. असं करून जानकी तिथली सर्व सिच्युएशन हँडल करते. आणि जानकी म्हणते की आणि काय हो, आता आम्हाला गणेश उत्सव साजरा नाही करायचा, मग तुम्ही पटकन इथून आवरा आणि आता जावा निघून. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते 1 मिनिट थांबा, कशाला हे सर्व आवरताय. आता या घरात गणेश उत्सव हा साजरा होणार आहे, त्यामुळे तुम्ही जे काही असेल ते पटपट डेकोरेशन करून घ्या. आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे सर्वजण सारंगला ओरडतात आणि सारंग देखील सर्वांना सॉरी म्हणतो आणि म्हणतो की अहो, मला आईला भेटायची खूपच घाई झाली होती, त्यामध्ये मी हॉलमध्ये निघून आलो. त्यानंतर आता सर्वजण सारंगला दुसरीकडे जायला सांगतात. तेवढ्यात तिथे आजी येते. आजीला पाहून सर्वजण घाबरतात. आजी म्हणते की काय झालं रे, माझ्याकडे असं बघताय सर्वजण. तेवढ्यात अवंतिका म्हणते की अहो आजी, आता गणेश उत्सव आपल्या घरात साजरा नाही होणार ना, त्यामुळे आम्हा सर्वांना वाईट वाटतंय आणि आता तुम्हाला देखील गोड गोड मोदक खायला नाही ना मिळणार. मग आजी म्हणते हे बघा, माझी चिंता तुम्ही नका करू, आणि तसंही गणेश उत्सव हा आता साजरा होणार आहे. गुंडीची आणि सुमित्राची चर्चा झालेली आहे आणि आता ठरलंय की गणेश उत्सव आता घरात साजरा होणार आहे, त्यामुळे वाईट बीट काही वाटून नका घेऊ आणि चला आता तयारीला लागा. हे ऐकून अवंतिकाला राग येतो आणि अवंतिका म्हणते की म्हणजे ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच आता हा निर्णय ठरला आहे का, आणि जर ऐश्वर्या नाही बोलली असती तर गणेश उत्सव साजराच नसता झाला का. म्हणते हो, या घरात फक्त गुंडीचीच हुकूम चालतो, कळालं ना ऐश्वर्याचा हुकूम. त्यावर अवंतिका परत पुढे बोलणार असते. तेवढ्या सौमित्र म्हणतो की हो आजी, करेल ती काम. आणि सौमित्र आईला बोलण्यात व्यस्त करतो. यानंतर सौमित्र आजीला विचारतो की कुठे चालली आहेस आता तू. आजी म्हणते की मी चालले सुमित्राला भेटायला, माझं जरा काम आहे. त्यानंतर जानकी म्हणते की अहो आई तर देवळात गेलेला आहे. मग आजी म्हणते का बरं. मग जानकी म्हणते की अहो त्यांना थोडं बरं वाटेल ना, त्यामुळे त्या गेल्या आहेत. आणि सॉरी बरं का, त्यांनी मला त्यांचा निरोप तुमच्याकडे द्यायला सांगितलं होता, पण मी विसरलेच. मग आजी म्हणते हा काय, तू विसरलीस का. मग आता मला कधी सांगणार होतीस तू, मी म्हातारी झाल्यावर. त्यानंतर आता आजी ही मंदिरात जायला निघते. हे पाहून ऋषिकेश आणि सर्वांना आनंद होतो. त्यानंतर आता जानकी, सौमित्र, अवंतिका आणि ऋषिकेश हे सर्व पोलीस स्टेशनला आलेले असतात, पण सारंग काही अजून आलेला नसतो. ती जानकी विचार करत असते की अहो आता सारंग आणि आईची भेट होईल ना, कारण घरात तर आता कोणीच नाही, त्यामुळे हा प्लॅन व्यवस्थित पार पडेल. पण ऐश्वर्या काहीतरी मध्येच करणार नाही ना गडबड.
मग ऋषिकेश म्हणतो की अगं नाही, तू असे निगेटिव्ह विचार नको करूस. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की ऐश्वर्या आता खाली आलेली असते. ती विचार करत असते की अरे बापरे, घरात तर कोणीच नाहीये. तो ऋषिकेश, ती जानकी कुठे गेलेत सर्व? माझ्याबद्दल काही प्लॅन तर नसतील ना करत? आणि आता इकडे सारंग हा आई बरोबर बोलून रूम मधून बाहेर पडतो. तेवढ्यात समोर त्याला ऐश्वर्या दिसते. ऐश्वर्याला पाहून तो खूप घाबरतो. ऐश्वर्या त्याला प्रश्न विचारते की ओ दादा, तुम्ही कोण आहात आणि असं अचानक रूम मध्ये का घुसलाय? आमच्या घरामध्ये येऊन असं रूम मध्ये घुसणं बरोबर नाही. आणि हे बघून सारंग खूपच घाबरतो. तो काहीच बोलत नाही. ती म्हणते की हा तोंडाचा मास्क काढा बरं. यावर सारंग घट्ट रुमाल अजूनच पकडून तोंडावर ठेवतो. मग तो पटकन उत्तर देतो की मला बोलता नाही येत. हे ऐकून ऐश्वर्या म्हणते की मग आधी सांगायला काय झालं होतं? मी मगचपासून तुमच्यासोबत बोलते आणि तुम्ही काहीच उत्तर देत नव्हता. बरं आता जाऊ दे. गणपतीची तयारी पटपट झाली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आता ऐश्वर्या सुमित्राच्या रूममध्ये निघून जाते. सुमित्राला विचारते की अहो, कोणी माणूस तुमच्या रूममध्ये आला होता का? मग सुमित्रा म्हणते हो आला होता, मीच त्याला बोलवलं होतं. ती आरसची डेकोरेशन कसं करायचं ना ते मी त्याला सांगितलं. मग ऐश्वर्या म्हणते अच्छा. अहो आई, बघा ना तुम्ही किती करताय माझ्यासाठी. माझा नवरा गेला, जो माझे सगळे हट्ट पुरवायचा, पण आता तोच गेलाय. पण तुम्ही आहात ना माझी काळजी घ्यायला. मला 2 जावा आहेत, पण त्यातली एक पण माझी चौकशी करण्यासाठी आजपर्यंत माझ्याकडे आली नाही. पण खरंच तुमची साथ खूप आहे माझ्यासाठी. असं ऐश्वर्या खूप गोड गोड बोलत असते सुमित्रासोबत. त्यानंतर सुमित्रा आणि ऐश्वर्या घट्ट मिठी मारतात. त्याबरोबर सुमित्रा मनातल्या मनात म्हणते की द्या रे द्या, हिला बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड द्या. आणि त्यानंतर आता ऋषिकेश, जानकी, सौमित्र आणि अवंतिका हे घरी येतात. ते सौमित्र हा आता चेक करत असतो की सारंग आणि आईची नक्की भेट झाली असेल का. तेवढ्यात तिथे नाना येतात. नाना सर्वांना विचारतात की काय रे, तुम्ही कुठे गेला होतात? मग ऋषिकेश पटकन कारण देतो की आम्ही बाजार समितीमध्ये गेलो होतो आणि सौमित्र हा थोडे सजावटीचे सामान घेण्यासाठी गेला होता. त्यानंतर आता सुमित्रा तिथे येते आणि सुमित्रा ही अगदी नॉर्मल दिसत असते. जानकी विचार करते की ही आई अशा नॉर्मल का दिसत आहेत? सारंग आणि यांची भेट तर झालीच असणार असं मला वाटतंय, पण या तर खूपच नॉर्मल दिसत आहेत. त्यानंतर सुमित्रा आता जानकी आणि अवंतिकाला म्हणते की अगं, तुम्ही सजावट तर करताच आहे, पण एक गोष्ट विसरू नका की ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे. तिची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तिला गर्भसंस्काराच्या 4 गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजे. तिची जरा तुम्ही काळजी घ्या. यावर जानकी म्हणते हो आई हो, आम्ही एकदम व्यवस्थित तिची काळजी घेऊ. मग सुमित्रा म्हणते की काही चेकअप्स वगैरे राहिले का ते देखील बघून घ्या. त्यानंतर जानकी आता ऐश्वर्याला म्हणत असते की ऐश्वर्या, तू व्यवस्थित काळजी घे. तुला आता चेकअप्स वगैरे करावे लागतील ना, तू केलेत की नाही? नाही म्हणजे तसं आपण करून घेऊयात. यावर ऐश्वर्या म्हणत असते की नाही नाही, काय गरज नाही. त्यावर आई सुद्धा म्हणायला लागते की अगं असं काय करतेस? बाळ कसं आहे हे बघायला नको का? आता सारंगचा जो विषय झाला त्यामुळे आम्हाला तुझ्याकडे लक्ष द्यायची वेळ नाही आली, पण आता आम्ही लक्ष देतोय ना तुझ्याकडे, त्यामुळे करावीच लागेल. पण ऐश्वर्या ही नाही नाहीच म्हणत असते. त्यानंतर ऐश्वर्या गप्पा बसून घेते. तर आता दुसरीकडे त्यानंतर ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणत असते की अहो दादा, तुम्ही असं कसं काय वागू शकता माझ्यासोबत? माझा नवरा गेलाय आणि त्यात तुम्ही प्रॉपर्टीवरून माझ्यासोबत वाद घालताय. माझ्या नवऱ्याच्या वाटची प्रॉपर्टी तुम्हाला पाहिजे का? आणि आता हा सर्व प्रकार सुमित्राने बघितलेला असतो. सुमित्रा म्हणते ऋषिकेश. तेवढ्यात ऋषिकेश हा म्हणतो हे बघ आई, तू आधी सगळा विषय समजून घेण्याचा प्रयत्न कर. जानकी देखील समजून सांगायचा प्रयत्न करते, पण नाही ही त्या दोघांनाच ओरडते. ती म्हणते की हे बघा, तुम्ही दोघं ऐश्वर्याला अजिबात त्रास नका देऊ आणि जर तिच्या विरोधात काही कटस्थानं आखण्याचा विचार केला ना तर बघा, मी आहे अजून जिवंत ऐश्वर्याची काळजी घ्यायला. तर त्यामुळे तुम्ही तिच्या विरोधात जाऊ नका. मग जानकी आणि ऋषिकेश गप राहायला पसंत करतात. ते मनात म्हणतात की सारंग भाऊजींनी तर नक्कीच आईंना सगळं सांगितलं असेल, तरीही ती बावळट ऐश्वर्याची बाजू का बरं घेत आहेत. त्यानंतर आता दुसरीकडे सौमित्र, अवंतिका, जानकी, ऋषिकेश हे जमलेले असतात. त्यांची चर्चा चालू असते की सारंग भाऊजींनी तर आईंना सगळं सांगितलेलं असेल, पण आई या अशा कशा बदलल्यात? ती ऐश्वर्याचीच बाजू घेत आहेत. तेवढ्यात त्यांना चाहूल लागते की सुमित्रा आई तिथे येत आहेत. मग ते सर्वजण मागं वळून पाहतात. मग सुमित्रा म्हणते की हो, आई बदलली आहे ना आणि आता शहाणी देखील झाली आहे. आणि हा भाग इथेच संपतो. तर आता पुढील भाग नक्की पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.